नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कार तर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बाल नाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. गेले 46 वर्ष आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षणाचं काम करतोय आणि 33 वर्षापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की आपण अशा प्रकारच्या स्पर्धा सुरू कराव्या. आणि नाट्यछटाच का? एकतर व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण आम्ही देतो, पण आमचं असं लक्षात आलं की नाटक शिक्षण दिल्यानंतर नाटकात सगळ्यांनाच काम करायला मिळतं असं नाही आहे. आपल्या पालकांना सगळ्यांना अनुभव असेल की जवळजवळ 1000-1500 मुलं शाळेत असतात, पण त्याच्यात नाटकात किती जण, त्या शाळेतल्या नाटकात किती जणांना घेतात. विशेषतः आंतरशालेय स्पर्धा असतात त्याच्यात 10 ते 15, म्हणजे 1500ला 10-15 असं प्रमाण आहे. म्हणजे बघा किती टक्के आहे. मग नाट्य शिक्षण शिकून करायचं काय? पाण्यात पडायचं नसेल तर पोहायला शिकायचं काय? असं सगळ्या पालकांना प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणून
आम्हाला असं लक्षात आलं की सगळ्यांना नाटक करणं जमणार नसेल, परंतु असे काही प्रकार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला तो आनंद घेता येईल. आणि हे खूप पारंपरिक काही काही गोष्टी आहेत. त्यात पहिली गोष्ट आहे कथाकथन. खूप पारंपरिक आहे. आपण आपल्याला आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगत होते, काही आईवडिलांनी पण गोष्टी सांगितल्या असतील, शिक्षक आपल्याला गोष्टी सांगतात. तेव्हा कथाकथन खूप छान असा प्रकार आहे की या कथाकथनामध्ये माणसाला एखादी गोष्ट ऐकून ती पुन्हा सांगता आली पाहिजे. आपण आपल्या मुलांना गोष्टी सांगत असाल, आजी आजोबा गोष्टी सांगत असतील, पण तेवढ्यावरच थांबायचं नाही. ती ऐकलेली गोष्ट त्या मुलांनी पुन्हा सांगितली पाहिजे. ती जर पुन्हा सांगितली तर त्याची स्मरणशक्ती, त्याचा शाब्दिक, त्याला जे काही शब्द त्या गोष्टीमध्ये मिळाले असतील ते त्याच्याकडे ती साठवण झाली की नाही, ती शब्द परत तो बोलू शकतोय की नाही, वापरू शकतोय की नाही, कशा पद्धतीने वापरतोय. तर हा कथाकथन हा अतिशय सुंदर असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक बाबतीत आधी केले आणि मग सांगितले. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जादूचं घर नावाची कथा मी थोडंसं नकलानगरी करतो. नकलानगरीचे कार्यक्रम करत असल्यामुळे मी त्या कथेमध्ये खूप आवाज काढतो. पण हे जादूचं घर ही माझी कथा पहिल्यांदा आकाशवाणी केंद्र पुण्याच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात सांगितली. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे ही गोष्ट इतकी आवडती आहे लोकांना, तर त्या जादूच्या घर या गोष्टीने मला इतका काही आनंद दिला आहे, इतका प्रवास दिला आहे, इतके प्रयोग दिलेत, इतके अब्जाधीश मित्र. एक मला असा माझा फॅन आहे जादूच्या घरचा की तो अब्जाधीश आहे, जो मला मधनं बोलवतो त्याच्या घरी, त्याच्या गावाला. त्याची इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथं मला गोष्ट सांगायला लावतो. म्हणजे एक कथाकथन जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला काय काय मिळू शकतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आपल्याला यूट्यूबवरती गोष्टी ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, परंतु या गोष्टीचं मी असं खात्रीला सांगू शकतो की ही कथा आतापर्यंत 1 कोटी श्रोत्यांनी ऐकली. 1 कोटी. याच्या 1000 ऑडिओ कॅसेट्स मी स्वतः विकल्यात, त्यानंतर 500 DVDs विकल्यात. याचे अनेक गावांमध्ये कार्यक्रम झालेत. म्हणजे फक्त पुणे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेश, इंदोर आणि भारताबाहेर अमेरिकेत ही गोष्ट सांगण्यासाठी मला 2 वेळा जावं लागलं. म्हणजे बघा, एक कथाकथन आपल्याला काय देऊ शकतं. आज फक्त नाट्यशाळा स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही, आता काय उपयोग नाही, असं करू नका. आपल्या मुलांना या गोष्टीचं पण हे करा की जर गोष्ट सांगता येत असेल तर गोष्ट सांगू द्या. पण नाट्यछटाच का, ह्याच्याकरता मी पुढचा मुद्दा तुम्हाला सांगेन की नाटक जरी नाही करता आलं, कारण नाटक करायचं म्हणजे 4 माणसं जमा करा, प्रॅक्टिस करा, स्टेज पाहिजे, मेकअप पाहिजे, ड्रेपरी पाहिजे. पण कथाकथनाला हे काही लागत नाही. असेच 4 प्रकार आपल्याकडे आहेत कला प्रकार. कथाकथनानंतर दुसरा प्रकार आहे एकपात्री. तुम्ही वराड निघाले लंडनला, यूट्यूबवर बघा, मुलांना दाखवा. एक माणूस 40 पात्र उभं करतो. एकपात्री थोडंसं अवघड आहे. एकपात्री कलाकार पण खूप आहेत, नट कलाकार खूप आहेत, परंतु एकपात्री करणारे कलाकार आपल्याकडे खूप कमी आहेत. पण आजकाल तो लोकप्रिय होत चाललेला आहे. पुण्यामध्ये 2 संघ आहेत एकपात्री कलाकारांचे की जे महाराष्ट्रभर प्रयोग करत असतात. आपण बंडा जोशींचं नाव ऐकलं असेल. पूर्वी सदानंद जोशी होते, पु ल देशपांडे. कथाकथनाच्या बाबतीत एक नाव तुम्हाला माहीत असेल की वपू काळे कथाकथनांच्या कॅसेट्स आहेत वपू काळेंच्या. म्हणजे कथाकथनामध्ये सुद्धा आपण समृद्ध होऊ शकतो. आपल्या मुलांना त्या बाबतीत मार्गदर्शन करू शकतो. या कॅसेटच्या माध्यमातून त्यांना ऐकवू शकतो की कथा कशी सांगायची. हा एक झाला कथाकथन भाग. दुसरा एकपात्री प्रयोग की जे वराड निघाले लंडनला सारखे आहेत. पु ल देशपांडे एकपात्री प्रयोग करत असतो जे आम्ही पाहिलेले आहेत. सदानंद जोशींचे प्रयोग पाहिलेले आहेत, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊनच मी नकलाकार झालो. तर असे काही कलाकार की जे एकपात्री आहेत, पण ते थोडंसं अवघड आहे. तिसरा जो प्रकार आहे तो स्वगत. तो आजकाल फार लोकप्रिय नाही आहे. फक्त तुम्हाला माहीत असेल ते स्वगत नटसम्राट चित्रपटामुळे नाना पाटेकरने केलेलं घर देता का घर किंवा टू बी ऑर नॉट टू बी. हे स्वगत पूर्वीच्या काळी खूप नाटकांमध्ये असायचं. ते पात्र एकटंच स्वतःशीच बोलत असतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला नाटकाचा सगळा पार्श्वभूमी सांगावी लागते, नाटक माहिती असावं लागतं. त्यामुळे स्वगत हा प्रकार एवढा लोकप्रिय नाही आहे. पण चौथा हा जो प्रकार आहे नाट्यछटा, हा आम्ही घेतला. याचं कारण नाट्यछटेमध्ये एकपात्रीसारखं स्किल लागत नाही. वेगवेगळी पात्र करायची नसतात, एकाचाच रोल असतो. पण तरीसुद्धा बाकीची पात्र उभी आहेत
बाकीची पात्र आहेत असा आभास निर्माण होतो. दिवाकरांनी जेव्हा नाट्यछटा लिहिली तेव्हा ते नाट्यप्रसंग म्हणत असत आणि हा नाट्यप्रसंगाचा त्यांच्या मित्रांनी रूपांतर केलं, नाव नाट्यछटा, आणि तो नाट्यछटाकार दिवाकर म्हणून असे प्रसिद्ध झाले. 100 वर्षापूर्वी त्यांनी पहिली नाट्यछटा लिहिली. 1911 साली त्यांची पहिली नाट्यछटा प्रकाशित झाली. तर हा नाट्यछटा प्रकार हा खूप वेगळा आहे, इतर भाषांमध्ये नाही आहे, फक्त महाराष्ट्रात आहे. आणि तो सुद्धा पुण्यामध्ये. दिवाकर हे पुण्याचे आहेत. पुण्यामध्ये त्यांनी ते नुमवीमध्ये शिक्षक होते आणि त्यांनी हा साहित्य प्रकार लिहिला. तो सुद्धा इंग्लिश साहित्य आहे. रॉबर्ट ब्राउनिंग यांचा मोनोलॉग या काव्य प्रकाराने प्रेरित होऊन दिवाकरांनी हा प्रकार आपल्या साहित्यामध्ये आणला. तर असा हा नाट्यछटा प्रकार आपल्या सगळ्यांनी आपण त्याचं चांगलं स्वागत केलेलं आहे. पुण्यानंतर चिंचवड आणि चिंचवडनंतर निगडी, पुण्याच्या दुप्पट एंट्रीज इकडं असतात. हे खरोखरच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि माधुरी त्यांचं कौतुक आहे. कारण ह्या नाट्यछटा स्पर्धा चिंचवडला येत होत्या तेव्हा 100 स्पर्धक त्यावेळा असायचे, पण त्यानंतर त्यांनी निगडीला आणल्या आणि निगडीला त्यांनी जो सारखा वाढता आलेख आहे 200, 300, 400, 500च्या वर बऱ्याच वेळा आकडा हा 500 पार केलेला आहे त्यांनी. आणि हा सगळा माधुरी त्यांचा या कथा आपण कौतुक केलं पाहिजे. आणि ते सुद्धा वयाच्या 75व्या वर्षी. त्यांना आता तिथीने नुकतंच 74 वर्ष पूर्ण झालं आणि 75 पदार्पण झालं. मी नेहमी गमतीने म्हणतो माझी समवयस्क मैत्रीण आहे, कारण मी पण आता 74 8 मेला पूर्ण केलं आणि 75 माझं वय चालू आहे. कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, आपण कार्यक्रम सुरू करतोय. आता कुठलाही वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण की सर्वांची उत्सुकताही वाढलेली आहे. सगळी ही मुलं बसलेली आहेत. पहिला नंबर तर माहीत आहे, पण दुसरा तिसरा याची पण उत्सुकता खूप सगळ्यांना असणार आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. स्नेहवाडे प्रेमवाडे, स्नेहवाडे प्रेमवाडे, सोहळा असा हा आनंदाचा. नाट्यसंस्कारच्या नाट्यछटा स्पर्धेच्या निमित्ताने रंगला सोहळा हा प्रेमाचा. उपस्थित मान्यवरांचे, स्पर्धकांचे, पालकांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मंजिरी राहुल भाके नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे खूप स्वागत करते. अंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्य चंद्रतारादि तं वंदे सात्विकं शिवम. नाट्याची आराध्य देवता श्री नटेश्वर, बुद्धीची आराध्य देवता श्री गणेश आणि ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी श्री मोरया गोसावी यांना वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. हे नाट्यछटा स्पर्धेचे 34वे वर्ष आहे. नाट्यसंस्कार कला अकादमी यावर्षी 46 वर्ष पूर्ण करून 47व्या वर्षात ते पदार्पण करत आहे. ही जी स्पर्धा होती ती 5 केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये 530 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. आणि आज अंतिम फेरीसाठी आलेले 110 स्पर्धक, म्हणजे तुम्ही किती लकी आहात. मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण 110 मध्ये तुम्ही आहात. यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. ही स्पर्धा 530 पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. यातून 110 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. मी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री पारखी सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे प्रास्ताविक झालेलं आहे, फक्त प्रमुख पाहुणे आलेत, त्यामुळे आपण पुन्हा एकदा थोडंसं काही सांगू इच्छितो की 47वं वर्ष चालू आहे. लवकरच सुवर्ण महोत्सवाकडे घोडदौड चालू आहे. सुवर्ण महोत्सवाला खूप मोठा कार्यक्रम पुण्यात तर होणारच आहे, पण मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडला पण करावं लागेल. करायचं ना. हे सगळे जे काही आमचे कलाकार आहेत त्या सगळ्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि खूप मोठा कार्यक्रम करायचं आमचं चालू आहे. आतापासून त्याची तयारी सुरू आहे. तेव्हा जसं आम्ही ही जी नाट्यसंस्कार संस्था आहे ही 1978 साली स्थापन केली आणि व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्यप्रशिक्षणाचं काम
आम्ही सुरुवात केली आणि याच्यामध्ये सुट्टीमध्ये 15 दिवसाचे वर्ग असतात आणि सुट्टीच्या नंतर लोकांचं सल्ला हे आलं की बाबा तुम्ही सतत मुलांना शिकवत राहा, आम्ही दर रविवारी येऊ, शनिवारी येऊ, पण असं सुट्टी ते सुट्टी, या सुट्टीला एकदम पुढच्या असा वर्षभराचा गॅप नको म्हणून आम्ही रविवार सत्र सुरू केलं आणि गेले अनेक वर्ष आमचं पुण्यामध्ये तर रविवार सत्र सुरू आहे. 2 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिबिर घ्यायला सुरुवात केली, चांगला प्रतिसाद होता आणि गेल्या वर्षीपर्यंत रविवार सत्र पण गेल्या वर्षी आम्ही 3 महिन्याचं घेतलं. फक्त यावर्षी त्या मानाने आम्हाला प्रतिसाद कमी मिळाला, परंतु जर आपली तयारी असेल तर आम्ही भविष्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा शिबिरं घेऊ. आता जे तुमचे जे नंबर्स आहेत ते आमच्याकडे आहेत, या नंबरवर आम्ही कळवू. प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकासासाठी तर आम्ही देतोच, पण आमच्या संस्थेचं 3 महत्त्वाचे आहेत असं मी म्हणेन, प्रकार आहेत. प्रशिक्षण, प्रयोग, आम्ही प्रयोग पण करतो बालनाट्याचे, छोट्या नाटिकांचे प्रयोग करतो. राज्य बालनाट्यामध्ये गाजलेलं आमचं जीर्णोद्धार हे नाटक अतिशय लोकप्रिय झालेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे आम्ही प्रयोग केलेत. आणि डब्बूडोल रिमोट गोल नावाचं 2 अंकी नाटक जे आम्ही 2001 साली त्याचा पहिला प्रयोग केला आणि या शतकामध्ये 2023 साली याचा 100वा प्रयोग केला. 23 वर्ष हे बालनाट्य आम्ही करतोय आणि लोकांना आवडतंय. त्याचा 101वा प्रयोग आपण पिंपरी चिंचवडच्या 100व्या नाट्यसंमेलनात सादर केला होता. त्यामुळे प्रशिक्षणाबरोबर प्रयोग पण आम्ही करतो, बालनाट्याचे करतो, तसेच मोठ्यांसाठीचे पण प्रयोग करतो. नुकताच आपण रामकृष्ण मोरेला आमच्या जयोस्तुते या सावरकरांच्या जीवनावरचा नाटकाचा प्रयोग केला होता. इनामदार साहेबांना माहिती आहे की अतिशय सावरकरांचे विचार आजच्या तरुण पिढीला कळावेत यासाठी आमचा तो प्रयत्न आहे. अजूनही त्याचे प्रयोग आम्हाला करायचे आहेत, कारण अजूनही पिंपरी चिंचवडला प्रयोगांची मागणी आहे. बऱ्याच जणांना अजून तो बघायचा आहे. अतिशय भव्य आणि सुंदर असा तो प्रयोग आहे जयस्तुते. तर या प्रयोगांबरोबरच तिसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रकाशन. थोडासा प्रकाशनाचा आमचा वेग आता कमी झाला आहे, कारण प्रकाशन हे फार अवघड गोष्ट आहे, पण तरीसुद्धा आम्ही नाट्यचटांची पुस्तकं अजूनही प्रकाशित करतो आहे आणि त्याची विक्री मला खूप बरं वाटलं की यावेळेस आम्ही स्पर्धेच्या वेळेला विक्री ठेवली. अनेक पालकांना ते कळलं, कारण काय होतं, शाळेतल्या मुलांना किंवा शाळेतल्या शिक्षक तेवढं सांगू शकत नाहीत, पुस्तकं ठेवू शकत नाहीत, तुम्हाला दाखवू शकत नाहीत. पण या ठिकाणी स्टॉल लावल्यामुळे गेल्या रविवारी आणि या रविवारी पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद दिला. आपण पालकांचे खरोखर आभार आहे की तुम्ही खूप जागरूक पालक आहात आणि आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचं पहिलं पाऊल तुम्ही आज उचललेलं आहात की तुम्ही नाट्यछटा स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. तेव्हाही मी सांगितलं आणि आत्ताही सांगतोय की स्पर्धेत भाग घेतल्यावर बक्षीस मिळावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण केवळ बक्षीस मिळणं हा अंतिम हेतू नसावा. आपला मुलगा काहीतरी पाठ करून या स्टेजवरती काहीतरी सादर करतोय, या स्पर्धेमध्ये काही मुलांच्या समोर सादर करतोय, त्याच्यामध्ये जो वाढणारा आत्मविश्वास आहे, त्याला मिळणारा जो अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो अनुभव तुम्ही देताय. तो अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नाही तर तुम्हाला वाटत असेल की हे का असं करतायत, ह्याच्यामध्ये यांना बरेच पैसे मिळत असतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात खूप पैसे मिळतात तर तुमच्यापैकी कोणी पालकाने आमच्या या कार्यकारी मंडळावरती यावं आणि पुढच्या वर्षी या स्पर्धामध्ये जेवढा फायदा होईल तो सगळा त्याला द्यायला मी तयार. जेवढा फायदा होईल तो सगळा त्यांनी घ्यावा, जो जमा आणि खर्च हा बघावा, कारण हे चालवणं सोपं नाही आहे. केवळ आमची पिढीच मला वाटते असं करेल, पुढची पिढी पुढे अशी करेल की नाही मला सांगता येत नाही. माधुरीताई आम्ही दोघंही 75 आहोत, आम्ही आता थकलोत खरं म्हणजे. पुढच्या तरुण पिढीने पुढे यावं आणि ही जबाबदारी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. तेव्हा या स्पर्धा चालू राहाव्यात असं वाटत असेल. काही वेळा काय होतं, पालकांना आपल्या मुलापुरतं असतं. काही अनेक पालक आमच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता आपल्याकडे परीक्षक म्हणून 2 रविवारी आलेले देशपांडे हे आमचे पालक आहेत. त्यांचा मुलगा आमच्याकडे शिकवत होता, पण त्यांना आवडलं, त्यांना संस्थेचं काम आवडलं. ते संस्थेच्या कामाला इतकी मदत करतायत. तुम्ही आता पाहत असाल की हे लावण्यापासून परीक्षक म्हणून ते नुसते बसले नाहीत, तर हे लावण्यापासून ते सगळे मदत करतायत. त्यांचा मुलगा आज काही मराठी चित्रपटांमध्ये काम करतोय, पण तो जरी यशस्वी झाला, तो पुढे गेला. काही वेळा काय होतं की पालक तेवढ्यापुरते असतात की आमचा मुलगा झालं करिअर, आता काही संस्थेकडे देणं घेणं नाही. पण असे काही पालक आमच्याकडे आहेत. तसे तुम्ही पण पालक म्हणून आमच्याकडे यावं, आमच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं, आम्हाला मदत करावी, तरच ही चळवळ मोठी होणार आहे, तरच ती चळवळ ही वाढणार आहे. याबरोबर आणखीन एक आमची चळवळ आहे, त्याच्याबद्दल फक्त सांगतो आणि माझं भाषण थांबवतो, कारण ती खूप महत्त्वाची चळवळ आहे. आपण सगळ्या पालकांनी ती चळवळ ऐकून घ्यावी. त्या चळवळीचं नाव आहे अभ्यास नाट्य स्पर्धा. आम्ही गेल्या काही वर्षामध्ये ही चळवळ सुरू केली होती. एका दैनिकाच्या मदतीने ती सुरू केली.
परंतु ती दैनिकाने आमची मदत बंद केल्यामुळे 8 वर्ष असा चढता ग्राफ होता त्या स्पर्धेचा, अभ्यास नाट्य स्पर्धेचा, की पुण्यामध्ये 40 शाळा आणि पिंपरी चिंचवडमधल्या 40 शाळा या स्पर्धेत भाग घेत असत. तिकडं वेगळी प्राथमिक फेरी, तिकडं अंतिम फेरी, बक्षीस समारंभ वेगळा, पिंपरी चिंचवडचा वेगळा, असा इतका तो बहरलेला. परंतु त्यानंतर त्या दैनिकाने ती मदत बंद केली. मग आम्ही तरी मदत गोळा करून त्या स्पर्धा सुरू करणार इतक्यामध्ये करोनाचा काळ आला. 2 वर्ष काहीच करता नाही आलं. मग पुन्हा आम्ही आता सुरुवात केली. आता पुण्यात थोडीशी ती स्पर्धा रुजतीये, पण अजून पिंपरी चिंचवडमध्ये रुजली नाही आहे. अनेक लोकांचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये चळवळीचं थोडक्यात एका शब्दात सांगायचं असं की शिक्षकांनी अभ्यासाच्या विषयावर नाटक लिहायचं आणि वर्गातच सादर करायचं. त्याला कुठेही पैसे नाही, कुठेही बाहेर जायचं नाही, नाट्यगृहात जायचं नाही, काही नाही. आणि अभ्यास सोपा होतो, अभ्यास मनोरंजक होतो आणि शिक्षकांचा खरा अध्यापनाचा ताण कमी होतो. असा खरं दुहेरी योग आहे तो या चळवळीमुळे होणार आहे. आणि या चळवळीकरता ही चळवळ महाराष्ट्रभर पसरावी म्हणून मी यावर्षी शिक्षकांच्या 75 कार्यशाळा घेण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातल्या 10 कार्यशाळा झालेल्या आहेत. गेल्या काही संभाजीनगर आणि नागपूर या गेल्या आठवड्यात मी केल्यात. आणि आता ह्या स्पर्धा झाल्या की याच आठवड्यात मी अकोला येथे चाललेलो आहे. संबंध महाराष्ट्रभर अशा 75 कार्यशाळा घेण्याचा माझा संकल्प आहे. तेव्हा आपण सुद्धा या अभ्यास नाट्याच्यासाठी जरूर काम करा. जरूर ही संकल्पना आपल्या शाळेतल्या शिक्षकांना सांगा. आणि त्यासुद्धा जर तुमच्या शाळेतल्या शिक्षकांसाठी जर काही कार्यशाळा करायची असेल तर जरूर मला सांगा. मी ती कार्यशाळा करायला यायला तयार आहे. आणि आज आपण एवढंच मनोगत पुरेसं आहे. नाट्यसंस्कारची सगळी कल्पना त्यामुळे तुम्हाला आली असेल. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरू करू, कारण आपला शिशु गटाचा खूप खोळंबला आहे. त्याची मोटार सुरू होती सारखी आणि तो थांबला आहे बिचारा. तर आपण लगेच सुरू करूया पुढचा कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद सर. सादरीकरण पाहणार आहोत प्रथम क्रमांकाचं शिशु गट गंधार उत्तुरे. स्टेजवर यायचंय. नाव मातीत खेळण्याची मज्जा. काय गाणू, आज फक्त आपण दोघेच पार्क मध्ये खेळायला, बाकीचे कुठे गेले? काय म्हणतेस? पाऊस सारखा ये जा करताय म्हणून कोणी आले नाहीत? हो तेही आहेच. ए अनु, रोज तेच घसरुंडी आणि धोका खेळून कंटाळा आलाय ग. काहीतरी वेगळं खेळूया का? हो पटकन, तुला काय खेळूया? हा, आज आपण या मातीत खेळत का? मला ना मातीत खेळायला खूप खूप आवडतं. काय म्हणतेस, तुलाही आवडतं मातीत खेळायला? अगं एक कुठे निघालीस? काय म्हणतेस, माती खोदण्यासाठी खोड घेऊन येतेस? थांब, मी पण माझा डमट्रे घेऊन येतो. पटकन परत येऊयात. अगं आई, किती वेळ दार उघडाला? हो थांब, 8 मिनिटं येऊ दे. किती तो प्रश्नांचा भडीमार. हो मी आत्ताच गेलो होतो खाली आणि कुठं पडलो वगैरे नाही ग. मी माझा डमट्रे घ्यायला आलो आहे. मी आणि अनु मातीत खेळणार आहोत. काय म्हणतेस, मातीत कशाला? अगाई, आम्हाला रोज तेच खेळून कंटाळा आलाय. होय, कपडे घाण होतील पण ते धुता येतील ना. जाऊ दे ना गाई, खेळ दे ना मातीत आम्हाला. बाबा बदला, तुम्ही दिवे त्यालाच बघा ना. आई मातीत खेळायला नको म्हणत आहे. समजावा ना तिला. काय म्हणता, जाऊ खेळायला? बघ आता बाबांनी पण परवानगी दिली. जाऊ बघ मी. हो, अंधाराने परत येईन. काय गाणू, खोरासोबत आजीला का घेऊन आलीस? काय म्हणतेस, आजी मातीत खेळायला नको म्हणत होती आणि तू हट्ट करून आलीस? काय कराव या मोठ्या माणसांचं? मातीची एवढ्या नव्हे का? माहित नाही. काय म्हणता आजी, मातीत खेळलं तर वॉचमन काका ओरडतील? आहो नाही ओरडणार ते. गेटवरची खुर्ची सोडल्यानंतर वेळ कुठे? चला हो जोशाबा, आम्ही मातीत खेळतोय. काय म्हणता, मातीत खेळायला बोल, खेळायचा. त्याने आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. थोडं ते आमच्या आजीला आणि माझ्या आईला पण सांगा ना. अजून बदला जोशाबा दिवे झाली. आता आपण निवांत खेळू शकतो मातीमध्ये.
वा, छान बनवलीस की भाकरी. दाखल बागराजीला काय म्हणतेस? रात्री जेवणात का म्हणाली? बाप रे, आजी अजून चिडलेलीच दिसते. अनु, मज्जा त्यांना मातीत खेळायला. चल, अंधार व्हायला आला, घरी जाऊया. पण आज सारखे धमाल परत उद्या करूया आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना सोबत घेऊया. आणि हो, जोशाच मध्ये देखील सोबत घ्या. बाय. माईकमुळे थोडंसं कॉन्शियसनेस आल्यामुळे त्याचे ॲक्शन्स लिमिटेड झाले. नाही तर अतिशय सुंदर सादरीकरण त्याचं झालेलं होतं. पण हरकत नाही, त्याच्यावरनं कल्पना आलीच असेल. पहिली दुसरी गट. प्रथम निकिता प्रसाद कुलकर्णी. नमस्कार, माझे नाव निकिता प्रसाद कुलकर्णी. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीमती पार्वतीबाई विद्यालय. माझ्या नाट्यचटेचं नाव आहे खरं काय आणि खोटं काय. काय म्हणता, केवढ्यांनी रडतेस? अहो, रडू नको तर काय करू. आईने बदलल्यावर काय होतं हे तुम्हाला काय करणार? काय म्हणता, का बदललं? मोठ्या माणसांचा ना बुवा काही कळतच नाही. आणि आमच्या आईला तर काय, मला बदलण्यासाठी काही कारण पुरतं. अहो, कुत्र्याचं एक छोटूस पिल्लू दाराशी आलं. त्याला दूध पाजावं म्हणून घरात आले, तर तेही आलं की माझ्या पाठोपाठ. झालं, त्याच्या चिखलाच्या पाणी फरशीवर डाग पडले आणि आपल्या स्वच्छता आपल्या मातृश्रींना निमित्तच मिळालं. काय सॉलिड बदललं म्हणून सांगू? आई ग, अजून पण दुखतंय. पण मला हे कळत नाही का रेखा मावशीच्या बाळानं आमच्या 9व्या गादीवर चक्क शिव केली आणि म्हणते कशी, असू दे ग, काही बिघडत नाही. आता काय म्हणावं हिला? तायडी, ती तर काय महानच आहे. सारखी पुस्तकात डोकं घालून बसते. मग काय, सगळ्यांचीच लाडकी. परवा दुपारी शेजारच्या प्रियंकानं हाक मारले तर सांगते, तिला सांग झोपले म्हणून. चक्क खोटं बोलाय सांगते मला. आणि आमच्या महासाहेब तिचंच कौतुक करतात, काय छान कटवलंस म्हणून. खोटं कधी बोलू नये म्हणून सांगणारी आमची आजी तर धडधडीत खोटं बोलते, तेव्हा तर कहरच होतो. कालचीच गोष्ट घ्या ना, रेखा मावशीने विचारलं, अहो वास्तुशांतीला का नाही आला? तर सांगते, आत्ताशी गुडघे दुखतात ग माझे, काही जाणच होत नाही कुठे. तरी बरं, गेलेत रविवारी आत्यासोबत गेली होती तुळशीबागेत शॉपिंगला. त्या दिवशी बाबा घरीच होते. शेखर काकांचा फोन आला. त्यांनी आईला खुणीनीट सांगितलं, कट्टाव त्याला नाहीये म्हणून सांग. तर हत्त झाली पाहिजे मोठ्या माणसांची. मी विचार केला, आपणही बघावं ह्यांच्यासारखं वागून. त्या दिवशी आईने मस्त टीव्ही लावून दिलेला. म्हणलं घेऊया अभ्यासाला सुट्टी. आज बाई विचारल्यावर ठरवलंच खोटं बोलले हो झालाय की माझा अभ्यास करून. आणि वरून बघितल्यावर अशी सणसणीत दिली गालावर की बस, अहो 4 बोट उठली गालावर. तेव्हा कळालं खरं काय आणि खोटं काय ह्यातला अर्थ. तेव्हा ठरवलं, मोठ्या होईपर्यंत अजिबात खोटं बोलायचं नाही. काय म्हणता, खरं की काय? हो अगदी खरं, गळा शपथ खरं. धन्यवाद. या चिमुकल्यांचे अप्रतिम सादरीकरण बघून आपल्याला वाटलंच असणार आहे आणि जे पालकांना पण असं वाटत असेल की आपण सुद्धा भाग घ्यावा. नेक्स्ट, पुढच्या वर्षी आम्हाला पालक संख्या ही जेवढी विद्यार्थ्यांची दिसते ना 350ची, तर किमान आम्हाला 10-15 तरी पालकांची संख्या दिसायलाच हवी.
मी उज्ज्वलाताई केळकरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करावा आणि पारखे सरांना विनंती करते की त्यांनी आमंत्रित लोकांचे सत्कार करावे. आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या लायनेस रश्मी हर्ष नायर, अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ पुना निगडी. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. पवित्र गंगातीरी ऋषिकेश येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. राजधानी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. लॉचं शिक्षण घेऊन त्यात गोल्ड मेडलिस्ट आहेत. सुवर्णपदक त्यांना मिळालेलं आहे. 2016 शिक्षिका म्हणून लिटिल मिलेनियम प्री स्कूलमध्ये त्या कार्यरत आहेत आणि अथक परिश्रमाने त्या सेंटर हेड म्हणून झालेल्या आहेत. समुपदेशन या कार्यात सतत 3 वर्ष त्यांना पुरस्कारित करण्यात आलेलं आहे. आता त्यांनी थोडा अवकाश घेतलेला आहे, म्हणजेच थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि सध्या अध्यक्षपद जे आहे लायन्स क्लब ऑफ पुना निगडीचं त्या सांभाळत आहेत. त्यांना जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत बक्षीस मिळालेलं आहे. अशा ह्या आपल्याला लाभलेल्या आहेत प्रमुख पाहुण्या रश्मी हर्ष नायर. पारखे सरांना विनंती करते की रश्मी नायर यांचा सन्मान करावा. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. आजचे आपले दुसरे जे प्रमुख उपस्थिती लाभलेले आहेत ते माननीय अतुल इनामदार सर. त्यांचा थोडक्यात परिचय असा आहे की ते उद्योजक आहेत प्रसिद्ध आणि विविध संस्थांच्या सामाजिक कार्यात ते सतत कार्यरत असतात. त्यांचा सहभाग असतो आणि फार मोलाची मदत ते करत असतात. असे आपले हे आजचे दुसरे पाहुणे माननीय अतुल इनामदार सर. प्रमुख पाहुणे अतुल इनामदार सर यांचा सन्मान. शिशु गट उत्तेजनार्थ वेदांगी सावंत. उत्तेजनार्थ श्रावी खोंडे. तृतीय क्रमांक जिजा पाटील. आलिये का जिजा पाटील. द्वितीय क्रमांक आर्या आत्रे. आणि ज्याचं आपण छान सादरीकरण पाहिलं गंधार उत्तुरे. गट 2 उत्तेजनार्थ युवान शिंदे. आरोही महाशब्दे. आरोही महाशब्दे उत्तेजनार्थ. उत्तेजनार्थ समायरा भिडे. उत्तेजनार्थ तनिष्का जाधव. तृतीय क्रमांक मिश्का मेहेर. द्वितीय क्रमांक दीक्षा सिंफल. गट क्रमांक 2 आलिये का दीक्षा सिंफल. प्रथम क्रमांक निकिता कुलकर्णी. माननीय प्रमुख पाहुणे अतुल इनामदार सर यांना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर कार्यक्रम नक्की काय आहे याच्या बाबतीत काही कल्पना नव्हती. फक्त ओक मॅडमनी मला फोन केला होता की पुरस्कारार्थींना पुरस्कार द्यायचे आहेत आणि काही तयारी न करता मी खरं आलेलो या ठिकाणी. परंतु आल्यानंतर असं कळालं की
बराच चांगला प्रकारचा संस्कार किंवा नाट्यसंस्कार हा जो प्रकार आहे, माझे मुलंसुद्धा लहानपणी नाट्य वर्गामध्ये जात होते, प्राधिकरणामध्येच हे क्लासेस होतात आणि त्या ठिकाणी माझे मुलं जात होते. ते दिवस मला आठवले. खरं तर माझी मिसेस त्यांना सोडायला जायची, मला वेळ नसायचा. पण आज मला जाणवतं आहे की काय महत्त्व आहे त्याला. हे संस्कार देणं फार गरजेचं आहे. कुठल्याही वाईट गोष्टींची सवय लागण्यापेक्षा या ठिकाणी आलेले हे मुलं केव्हाही चांगले. आई वडील त्यांच्या रोजच्या रुटीनमधनं वेळ काढून ह्या मुलांसाठी हे प्रयत्न करत असतात किंवा त्यांना हे संस्कार द्यायचे प्रयत्न करत असतात. हे रेकॉर्डिंग, हे फोटो तुमच्याकडं कायम ठेवा. पुढे जाऊन तुमच्या उपयोगी पडणार आहेत. ह्या मुलांना हे दाखवणं गरजेचं आहे की आई वडिलांनी कोणत्या प्रकारे काय कष्ट घेऊन तुमच्यावर संस्कार केलेले आहेत आणि समाजाला ह्या संस्काराची फार मोठी गरज आहे. समाज यातून सुधारत असतो, समाज घडत असतो. मी ओक मॅडम आणि या सर्व नाट्यसंस्कार वर्गाचे जे काही प्रशिक्षक आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. गट क्रमांक 3, प्रथम क्रमांक श्रीमयी वायचळ हिचं सादरीकरण होत आहे. श्रीमयी वायचळ. चिंगे चिंगे, अगं किती धाडकन दरवाजा आपटलास. आत्ता कुठे स्फूर्ती येत होती, तिला घालवलंस. अगं इकडे तिकडे काय बघते. स्फूर्ती म्हणजे कोणी मुलगी नाही, काव्य स्फूर्ती. काय विचारतेस, आज एवढी सजावट का केली आहे. अगं दीडशहाणे, हा फ्लॉवर पॉट, ही निसर्ग चित्र, या उदबत्त्या, ही काही सजावट नाही, वातावरण निर्मिती म्हणतात ह्याला. कविता करत आहे ना मी. अगं हसतेस काय, तुला इथे माझी चेष्टा करायला नाही, मला प्रोत्साहन द्यायला बोलवलं आहे मी. शाळेत जेव्हा मी काव्यलेखनासाठी नाव दिलं होतं ना, तेव्हा माझ्या मैत्रिणी सुद्धा अशाच असल्या होत्या. त्यातले काहींनी कुचक्यात टोमणे सुद्धा मारले होते की कविता करणं म्हणजे काय ते तय्या तय्या करत हात फिरवणं नाही. मग तर मी ठरवलंच, काहीही झालं तरी मी कविता करणारच. अगं आज सकाळी सल्ला विचारण्यासाठी मी त्या आपल्या शेजारच्या उदयोन्मुख कवयित्रींकडे गेले होते. गेल्या गेल्या त्यांनी मला तिखट जाळ चिवडा दिला. तो चिवडा मी पाण्याच्या घोटाबरोबर गिळत असताना त्या स्पंदन, अंतरंग, आवर्तन, प्रतिभा, भरारी वगैरे वगैरे बरंच काही बोलत सुटल्या होत्या. तो तिखट जाळ चिवडा आणि ते त्यांचं बोलणं यामुळे मला चक्करच लागली होती. पण चिंगे, काहीतरी नवीन शिकायचं म्हणजे एवढे कष्ट काढावेच लागणार ना. आता कवितेचा विषय कशावर करावी बरं कविता. या फ्लॉवरपॉट मधल्या फुलावर करू. फुला फुला रे फुला फुला, कुणी तोडले सांग तुला. वा वा, जमतंय काहीतरी. पण विषय जरा जुनाट झाला. काहीतरी स्फोटक ज्वलंत विषय हवा. चिंगे, हा आवाज कसला ग. माझ्या एवढ्या सुंदर वातावरण निर्मितीत हा कोण आलाय मला छळायला. अरे हा तर डास. सापडला ग सापडला चिंगे, विषय सापडला. डासांसारखा अनेक वर्षांपासून असलेला, तरीही ज्वलंत समस्या असलेला विषय शोधूनही सापडायचा नाही. काय म्हणतेस, अशी डासांबिसांवरची कविता चालायची नाही स्पर्धेत. अगं चिंगे, तुला साहित्यातलं मुळीच काही कळत नाही. अगं त्या पिपात पडलेल्या उंदरावर, त्या चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीवर सुद्धा कविता केलेली चालते. माझी डासावरची कविता नाही का चालायची. अगं अगं ऐक तर मला सुचलेले ओळी. गुणगुण 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 करून कोण येतसे पहा पहा, कण कण तुमच्या रक्ताचा हा, पिण्या येचे डासचा हा. वा वा, काय फक्कड जमलेल्या आहेत त्या ओळी. अजून 4 ओळी सुचल्या की छान. 8 ओळींची कविता बास होईल स्पर्धेत. काय चिंगे, कशी वाटली माझी कविता. काय कासव छाप मच्छर अगरबत्तीच्या जाहिरातीसारखी वाटते. चिंगे, माझी एवढी जीवलग मैत्रीण असून सुद्धा माझी एवढी क्रूर थट्टा करतेस. सगळा मूडच घालवलास तू माझा. जा, आता करतच नाही मी कविता. जा जातो इथून. आता उगाचच काहीतरी दाखवून माझी समजूत काढायचा प्रयत्न नको करूस. जा. हे काय आहे तुझ्या हातात. फुलवंतीची तिकीट. माझं पण काढलंयस. कितीचा शो. 3. अगं चिंगे, पळ पळ, 2:45 वाजले.
पण थांब. जाण्यापूर्वी इतके दिवस वेठीला धरलेल्या कवितेची मला क्षमा तरी मागू देत. कविते कविते तुला विनविते, क्षमा कर ग मला. निरोप तुझला देते कविते, जाते फुलवंती बघायला. धन्यवाद. गट क्रमांक 4, 5वी ते 7वी, वैष्णवी खाडे. नमस्कार, माझे नाव वैष्णवी महेश खाडे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या नाट्यछटाचे नाव आहे पोरांची वहिनी. तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी माझ्या दादाचं पत्र आलं होतं. समजा वातावरणच बिघडलं किंवा, कारण की माझा दादा पहिल्यांदाच वहिनीला घेऊन येणार होता की. काका काकी मामा मामी समदे जमले होते आणि मी आता लयच खुश होते. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं, अगदी ताटच मान करून, ए शांते, उद्यापासून येणार मी त्यासोबत खेळायला. माझी वहिनी येणार हाय, तिच्यासोबत मी लुगडी फुगडी जिम्मा हे खेळणार आणि ते खेळणार. बघता बघता आली की वेळ त्या दिवसाची. इथं सगळ्या बाया नवीन लुगड्या फुगड्या घालून बसल्या होत्या. बाकी मंडळी त्या ठिया मासून बसली होती आणि मी आपण नवा फ्रॉक घातला होता. म्हणलं बैलगाडी कधी येणार, देव जाणे. कुठून तर काळा डब्बा आला. त्यातून 2-3 मंडळी खाली उतरली आणि सगळे माणसं गेले की तिकडे धावत आणि आपण गेले. म्हणाला, दादला वहिनी कुठं आहे र? दादा म्हणला की हे बघ की माझ्या साईडला बसली. हे माणूस आहे की पुरुष का कळना गेले. अंगात लुगडी नाही, फुगडी नाही, साडी नाही ना काय नाही. त्या माणसाने टी-शर्ट घातलेला, त्या पांढऱ्या फुकटावणी तण आणि ती लाल लाल लाली. म्हणलं, तुझं नाव काय आहे ग? काहीच नाही म्हणाली की बाया. भैरी बिरी आहे का ग? दादाने तिच्या कानात काहीतरीच म्हणलं. चिमण्यावडी चाव 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 चालू होती. दादा म्हणाला, मेली नाव आहे तिचं, मिली. हे मिली? दादा म्हणला, मिली नाही ग, मॅरी मॅरी. आता मंडळी तुम्हीच सांगा, मिली आणि मॅरी मध्ये काय फरक आहे बरं? नाव कशी ठसठशीत असतात. चल ना सांगते. गंगा यमुना सरस्वती अशावनी. मग सगळे गेली की घरी आणि म्हणा लागली की वहिनीला, नाव घे की ग, नाव घे की ग. फटकनच हसली की बाया. म्हणाली, आनंद. हे असलं कसलं नाव आहे? आमच्या गावात कशी ठसठशीत नाव घेतात. चल मी सांगते. हंड्यावर हंडा, हंड्यावर हंडा, हंड्यावर हंडा. त्यावर ठेवली परत. मी बसले दारात, हे गेले घरात. हाय की नाही ठसठशीत. दादला आईला म्हणाला, मी पण वहिनीसोबत फॉरेनला जाणार आहे. आईला बघून सगळे बाया रडायला लागले की. दादाने कसं तर त्यांना शांत केलं आणि म्या वहिनीकडे गेली की धावत आणि ती फटकनच हसली की बाया. म्हणलं, काय ते दात, काय ते मोठ्यावनी वास. म्हणलं, कोणती मिश्री वापरती? आपण पण जरा विचारूया की जरा. काय तर चॉकलेट का चॉकलेट दिलं आणि म्हणाली, खा. खाल्लं तर बाई लयच गडत. म्हणलं, फॉरेनची तर फॉरेनची, माझी वहिनी लय गुणाची. थँक्यू. दोन गटांचं सादरीकरण झालेलं आहे. आता बक्षीस समारंभासाठी मी पुन्हा एकदा लायनेस रश्मी नायर यांना विनंती करते. उत्तेजनार्थ अन्वी देशिंगे. गट क्रमांक 3 कौस्तुभ साताळकर स्वीकारतोय अन्वी देशिंगे हिची. तीर्थ सावंत उत्तेजनार्थ. तीर्थ सावंत. तृतीय क्रमांक मनस्वी अत्रे.
द्वितीय क्रमांक दित्या भगत. प्रथम क्रमांक श्रीमयी वायचळ. गट क्रमांक 4 5वी ते 7वी उत्तेजनार्थ त्रिशा राजपूत. आहे का आलेली? उत्तेजनार्थ समीक्षा गारगोटे. उत्तेजनार्थ अन्वी निकम. उत्तेजनार्थ शरण्या जाधव. शरण्या जाधव. उत्तेजनार्थ स्वरा गरुड. तृतीय क्रमांक विराज कुलकर्णी. द्वितीय क्रमांक काव्या बोरकर. प्रथम क्रमांक वैष्णवी खाडे. आता मी माधुरी ओक यांना विनंती करते, त्यांनी सर्वांचे आभार मानावेत. सगळ्यांना सस्नेह नमस्कार. आमचे आलेले आजचे अतिथी रश्मी नायर, अतुल इनामदार आणि आमचे सगळे प्रेमाचे पालक आणि बालक, एवढ्या एंट्री मी घेऊ शकले ती केवळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. सगळ्या शाळेतल्या शिक्षकांचं सहकार्य मला मिळालेलं आहे, पालकांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी हे घेऊ शकले. आणि मुख्य म्हणजे आज आजचा आपला बक्षीस समारंभ जो होतोय वाडोकर सभागृह, 2 महिन्याआधी बुक केलं तेव्हा मिळालं नसतं, तेही आज मिळालं नसतं आणि एवढा भव्य आपण कार्यक्रम करू शकलो नसतो. दरवर्षी जसं सहकार्य करता ज्ञानप्रबोधिनी शाळेचे पण आम्हाला वर्ग देतात, ते दोन्ही रविवारी देतात, त्यामुळे आमच्या स्पर्धा व्यवस्थित पार पडतात. सगळ्या शिक्षकांचं, पालकांचं आणि सर्व उपस्थितांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गट क्रमांक 5 इयत्ता 8वी ते 10वी प्रथम क्रमांक काव्या साताळकर. नमस्कार, माझ्या नाट्यछटेचं नाव घरगुती गॉसिप. आमच्या घराण्यात नाटकाची, गाण्याची आणि एकूणच कलेची परंपरा फार जुनी आहे. त्याचे अनेक पुरावे तुम्हाला इतिहासात सापडतील. म्हणजे आमच्या घराण्याच्या इतिहासात हो. आमचे आजोबा, त्यांना गाण्याची भलती हौस, म्हणजे गाणं सादर करायची. कॉलेजमध्ये असताना 3 महिने प्रॅक्टिस करून त्यांनी एकच गाणं बसवलं आणि ते सादर केलं. ते इतकं बेसूर झालं की श्रोते ओरडायला, हसायला आणि टाळ्या वाजवायला लागले तरी ते थांबेनात. काय म्हणालात? डेअरिंग? हे स्वतः आजोबांनीच मला सांगितलंय. अपयश यशाची पहिली पायरी असते का काय म्हणतात ना, त्याचे उदाहरण देत बसले होते ते. पुढे म्हणे एकदाच आजोबा गायचे थांबलेच. हॉलमधनं बाहेर पडताना गर्दी, ढकलाढकली, चेंगराचेंगरीत आजोबांच्या नाकालाच खरचटलं. तो नाकावरचा व्रण पण ते एकदम अभिमानाने मिरवतात. ते म्हणतात, माझ्या गाण्याची गोड आठवण येते. आमची आजी, तिने तर भरपूर करामती केलाय. अहो, ऐतिहासिक नाटकात भाग घेतलेला. शाळेत असताना गुबगुबीत होती म्हणे, तर तिला अफजल खानाचा रोल मिळाला. आता ऐतिहासिक नाटकात सगळे टिपेच्या स्वरात ओरडून बोलत असतात ना, आणि शिवाय ते नाटक एका मोकळ्या मैदानात झालं होतं. तेव्हापासून आजीचा आवाज जो भसाडा झालाय तो अजूनही तसाच आहे. त्याचा तिला अभिमान वाटतो. आजोबा जेव्हा आजीला बघायला आले होते ना, तेव्हा तिच्या या भसाड्या आवाजाची पार्श्वभूमी ऐकून त्यांनी तिला तिथेच पसंत केलं. त्या दोघांनाही त्यांच्या जन्मजात खुणांचा अभिमान वाटतो. आमचे बाबा खतरनाक. शाळेत असताना बालनाट्य स्पर्धेत श्यामच्या या नाटकात त्यांना श्यामची भूमिका मिळाली होती. ते त्या भूमिकेत इतके समरस झाले की डोक्याचा गोटा करून शेंडी मिरवत फिरू लागले. ती शेंडी अजूनही त्यांच्या डोक्यावर. ऑफिसच्या गॅदरिंगमध्ये दरवर्षी वेशभूषा स्पर्धेत श्यामची टेपरी करून मिरवतात. मी त्यांना म्हणते, अहो बाबा, श्याम विसरा आता. किती वर्ष श्यामचा रोल करताय, सॅमचा रोल करा. हवं तर मी शिकवतो ऍक्टिंग एकदम. यो काय म्हणालात? श्यामचे डायलॉग्स? नको नको, श्यामचे डायलॉग्स माझ्या सादरीकरणात? नको. काय म्हणालात? एकदा आईला संधी देऊ? नको. आमच्या मातोश्रींनी महिला मंडळात चक्क राणी लक्ष्मीबाईची भूमिका केली होती.
ती मी कधीच विसरणार नाही. काय म्हणता, तुला कसं माहिती? चांगलंच आठवतंय. जेमतेम 4 वर्षाची असेल मी. मलाच पाठीला गुंडाळून प्रॅक्टिस करायची ती. तिचा तो राणी लक्ष्मीबाईच्या आवेशातला रोल पाहून पुण्यातल्या महिला मंडळांनी तिला पुन्हा पुन्हा निमंत्रण दिली आणि पाठीवर करकचून बांधलेला माझा मुक्काम वाढतच गेला. धारदार नाकाच्या आमच्या कुटुंबात माझंच नाक चपट का झालंय ह्याची जाणीव तुम्हाला आता झालीच असेल. पण आमची दीदी मात्र या गाठोडा प्रकरणातनं सुटली. हां, दीदीवरनं आठवलं. डेंजर. 12वीत आहे पण बॅलेचे क्लासेस घेते. काय जोरदार चालतात तिचे ते क्लासेस. किती मुली बायका, अगदी ते जिम ट्रेनर्स येतात तिच्याकडे शिकायला. पण आमच्या दीदीचं खरं स्किल तर पुढेच आहे. आमच्या घरातल्या मोलकर्णीला तिने चक्क बॅले शिकवलाय. त्यामुळे पायाने एका मिनिटात फरशी पुसून काढण्याचं तंत्र तिने विकसित केलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आमची दीदी सध्या PhD करते आणि विषय आहे बॅलेचा घरगुती कामांसाठी आणि स्वच्छतेसाठी उपयोग कसा करावा. काय म्हणालीस दीदी? आतापासून कोणाला सांगू नको. ए बरं बाई, तू डॉक्टर झालीस ना की मी माझं हे चपट झालेलं ना पुन्हा अभिमानाने मिरवेन. काय म्हणालीस आई? माझ्याबद्दल सांगू? बरं बरं बरं, मी माझं हे घरगुती गॉसिप आता इथेच थांबवते, कारण आमच्या मातोश्री डायरेक्ट माझ्यावर घसरल्यात. हां, आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या अभिनयाची झुळूक दिसलीच असेल आणि मला खात्री आहे माझी नाट्यछटा झाल्यावर तुम्ही टाळ्या वाजवणार. भेटू पुन्हाच. धन्यवाद. खुला गट क्रमांक 6, खुल्या गटातल्या रेणुका कळंबे. हॅलो, नमस्कार. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे #वयवर्ष50. बाई 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 ह्यासारख्या टुंग 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 वाजणाऱ्या नोटिफिकेशनच्या आवाजाने अगदी वैताग आला. तुम्हाला म्हणून मी सांगते, एक दिवशी सहज म्हणून मी 50 नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यायची किंवा 50 नंतर सौंदर्याची काळजी कशी घ्यायची म्हणून सर्च केलं, तर अहो मेसेजेसचा अगदी भडीमार येऊन पडायला लागला ना. पण एक जण एक सांगतं तर दुसरंच सांगतं. दीक्षित सर म्हणतात 2 म्हणजे 2च टाईम जेवा. ऋतुजा दिवेकर म्हणतात 4 टाईम विभागून खा. 5 लिटर पाणी पोटात गेलं पाहिजे. नाही 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 नाही, तहान लागेल एवढंच पाणी प्या. बारीक व्हायचंय, भरपूर चाला. नाही हो, चालण्याने काही होत नाही. अनुलोम विलोम करा. तुम्हाला सांगते, 50 मध्ये विशीतल्या तरुणीसारखी रिंकल फ्री टाईट त्वचा पाहिजे तर अमुक तमुक तमुक लावा. तुम्हाला सांगते, कुणाला सांगू नका. घरात कुणी नसताना मी हा प्रयोग केला. म्हणजे अमुक तमुक तमुक चेहऱ्याला लावून बघितलं आणि अपेक्षेने ह्यांच्याकडे बघितलं. धिंब माणूस. अहो, चेहऱ्यावरची एक रिंकल काही हल्ली नाही माणसाच्या. तरुणपणी कधी कौतुक केलं नाही तर आता काय करणार, कप्पा. नंतर मैत्रिणीकडे अपेक्षेने पाहिलं. म्हटलं या तरी म्हणतील काय ग्लो आलाय ग तुझ्या चेहऱ्यावर. शून्य प्रतिक्रिया. जळतात सगळ्या माझ्यावर, दुसरं काय. नंतर मी ठरवलं की सॉरी घसा दुखतंय. नंतर मी ठरवलं की ह्याच वेळेस एक मेसेज बॉम्ब गोळ्यासारखा माझ्या डोक्यावरून आदळला. म्हणे 50 नंतर आपलं कपडे, खाणं, अघळपघळ बोलणं, दागिने ह्याच्यावर कंट्रोल असावा. थोडक्यात डिटॅच्ड आयुष्य जगा. अहो, आत्ता शिकतं कुठे आम्ही आयुष्य जगायला लागलो. रांधा वाडा उष्टी काढा यातून आत्ता शिकतं कुठे सवड मिळायला लागली. छान छान साड्या नेसाव्यात, उरल्या सुरल्या केसांना डाळ लावावा, छोटासा कवीना आंबाडा घालावा, त्याच्यावर गजरा लावावा आणि मस्त पंछी बनू उडती फिरू सारखा फील अनुभवावा. तर तेवढ्यात हा मेसेज येऊन करमडला मेला. तुम्हाला म्हणून मी सांगते, मला अजिबात साड्या बिड्यांचा मोह नाही हो. मोजून 150-200 साड्या असतील माझ्याकडे. त्या पण मुलांचे लग्न, बारशे ह्याच्यात मी घेतलेल्या, नाही तर आहेर म्हणून आलेल्या. आता मी नाही का सगळ्यांना भरगच्च आहेर करत, मग त्यांच्याकडनं रिटर्न नको मला यायला. अहो, मी इतक्या सुंदर सुंदर साड्या सगळ्यांना आहेर केल्या आणि देताना मेले हलक्यातल्या साड्या आहेर म्हणून घेतात. कुचकट मेले. बरं, आता ह्या साड्यांपासून डिटॅच कसं व्हायचं?
मग मी ठरवलं की एकीकडनं आहेरीन आलेली साडी दुसरीला द्यायची, दुसरीकडनं आलेली तिसरीला द्यायची. पण इथंच माझी फजिती झाली ना. विहीनबाईने मला घेतलेली साडी त्यांनाच दिली गेली. अगदी चुकून झालं बरं का माझ्या हातून. तरी मी दुकानाची पिशवी, किमतीचं लेबल सगळं काढलं होतं. तरी त्यांच्या लक्षात आलंच. अशा फटा बोलल्या हो मला. अगदी दरवेली आली झाले मी. कानाला खडा लावला तेव्हापासून. नंतर ठरवलं की एखादी 700-750ची साडी मोलकरीला देऊ, तेवढंच पुण्य कमवू, डिटॅच होऊ. तर म्हणते कशी, एवढ्या हलक्यातल्या साड्या नाही नेसत ताई आम्ही. घशात आवंढा आल्या हो माझ्या. म्हणे 50 नंतर बोलणं कमी करा. आता किती वेळ झाले मी तुमच्या समोर उभी आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. जादा बक करणे की आदत तर मुझे है ही नाही. खाणं माझ्या आवडीचा विषय. गोडधोड, चटकमटक असं खायला मला खूप आवडतं. पण शुगर आणि कोलेस्ट्रॉल येऊन बसलंय ना, त्यामुळे घरातले लोक खाऊ देत नाही हो. पण मी पण खमकी आहे. घरात कोणी नसताना ना 100 ग्रॅम जिलेबी, 100 ग्रॅम गुलाबजाम, समोसे, कचोरी आणून मस्तपैकी खाते. आणि त्याचे कागद वगैरे ना शिताफीने लपवते, कुणाच्या लक्षात यायला नको ना. पण मी म्हणते, मी का म्हणून डिटॅच आयुष्य जगायचं. मस्त मिळालंय ना बोनस वाढीव आयुष्य, मस्तपैकी पंछी बनू, उडती फिरू सारखा फील करत मी का जगू नये, है की नाही. अगं बाई, मैत्रिणीचा फोन आला वाटतं. हॅलो, काय म्हणतेस. अगं बाई, सेल लागलाय काय. हो, जाऊया. बरेच दिवस साड्या खरेदी नाही केल्या ना. साड्या घेऊ, थोडे इमिटेशन ज्वेलरी घेऊ आणि येता पंचामृतमध्ये जाऊन मस्तपैकी आमरसपुरीचं जेवण करून येऊ बरं का घरी. ओके, बाय. तर मंडळी, मी आता सध्या हा डिटॅचमेंटचा कार्यक्रम थोडा पुढे ढकललाय बरं का. धन्यवाद. मी पुन्हा एकदा रश्मी नायर यांना विनंती करते, त्यांनी स्टेजवर यावं. गट क्रमांक 5, इयत्ता 8वी ते 10वी, उत्तेजनार्थ सिद्धांत दरेकर. उत्तेजनार्थ प्रज्ञा गवंडगावे. तृतीय क्रमांक आयुष चव्हाण. तृतीय क्रमांक आयुष चव्हाण. तुझं नाव काय. आयुष चव्हाणच्या वतीनं आर्या स्वीकारत आहे. द्वितीय क्रमांक अन्वी बेलसरे. प्रथम क्रमांक काव्या साताळकर. गट क्रमांक 6 खुला गट, उत्तेजनार्थ मीरा महाजनी. मीरा महाजनी. उत्तेजनार्थ रुचिता कुलकर्णी.
प्रथम क्रमांक रेणुका कळंबे. आता शिशु गट ते खुला गट पर्यंत प्रथम, द्वितीय, तृतीय सर्वांनी स्टेजवर यायचे फोटोसाठी. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.